नमस्कार. तर महानगरपालिका आल्यामुळे काय नुकसान झालं तुम्हाला? नुकसान असं झालंय, आमच्या बौद्धवाड्याला ते साहित्य भेटत होते ना, म्हणजे 15% ते सुद्धा बंद झाले. ते वह्या, पुस्तकं, मुलांना शिकण्यासाठी वैयक्तिक सामान भेटायचा, तो सुद्धा महानगरपालिका आल्यामुळे सगळं ते बंद झालेलं आहे. आणि परत इतर कामं म्हणजे कुठली आपले महानगरपालिका आली, तर आमचे भरपूर गावाचा विकास बघा, तुम्हीच बघता स्वतः किती झालेला आहे. हे फक्त बॅनरबाजी करायला आहेत. पण विकास कुठे राहिला आहे? विकास अजून काहीच नाही झाला. तिथून आता 15 वर्ष प्रशांत ठाकूर आमदार आहे. आमदार असून त्यांनी काय केलेलं आहे गावासाठी? फक्त स्वतःचा खिस्सा भरायचे, स्वतःसाठी लढायचे आणि ते बाकीचं आपले आहेत त्याही काय करायचं? जनतेने काय करायचं? आता पाण्याची सुविधा झाली, परत इतर गटारं झाली. या आता दुरावस्था आहे ते तुम्ही बघा. ते तुम्ही सगळे तुम्हाला दिसताय. आणि ते आता हे बघा, आपला गणेश घाट आहे. तिथे 5 लाख तिथे घालवण्यापेक्षा ते गणेश घाट सुधारवला तर किती योग्य चांगलं होईल. आहे का त्याची सुविधा? काही येत नाही. फक्त येतील ना दिखावा करतील ना बॅनर लावतील. हेच यांना दिसतो. दुसरं काय? आता विष्णू जोशी नगरसेवक असताना आपलं मंदिराचं काम आणला. त्यांच्या याच्यानी मंदिराचं काम झालं, वैयक्तिक कामं झाली, रस्त्याची कामं झाली. आता हे नगरसेवक असताना अजून भरपूर विकास केले रस्ते. आपल्या कमानीचा पण आता ते विषय मांडलेला, तो पण पूर्ण करायला घेतले. एमआयडीसीचा एमआयडीसीचा पण पूर्ण झाला काम. मग जे सत्तेधारी असून मग ते काय करतात? झोपा काढतात. वाढत्या टॅक्स बद्दल काय सांगता? टॅक्स तर असा बोलाल तुम्ही, टॅक्स तर भरपूर वाढलेला आहे. टॅक्स आता बोला तर ज्याला या आपला 40,000 टॅक्स आलेला आहे, म्हणजे घरपट्ट्या 40,000 वाढल्यात, कुणाला 50,000, 1,00,000 अशा वाढल्या. मग त्या लोकांनी करायचं काय? आणि आता प्रशांत ठाकूर बोलतो स्वतः, म्हणजे तुम्ही टॅक्स नसेल भरत तर यांच्यावर केशी करा, आपल्या कारवाई गावातील करा. बेरोजगारीची समस्या कशी आहे? बेरोजगार बोललो तर गावात भरपूरच आहेत. आता कुणाला अमूल डेअरीचा प्रशांतचा ठाकूर सुद्धा बोलला, तुमच्या अमूल डेअरीचा बोलला दूध सुद्धा बाहेर पडून देणार नाही. तर अख्ख्या टँकरही बाहेर पडायला लागल्या. मग काय प्रशांत ठाकूर काय झोपले? आता ही गावातली लोक आहेत, ती फिरतात वारंवार. पोरं किती आहेत, बेरोजगार आहेत सगळी. काय कामं केले ते? काहीच कामं नाही केली. खाली यायचं, आपलं दिखावा दाखवायचा, बॅनर लावायचे, येत ते नाही. दुसरं काय आहे? काय केलेलं काय ते? आणि बालाराम पाटील असताना आता नैनाचा किती त्याही उचलून घेतलेला आहे विषय. याही केला का? हे सिडकोचे अध्यक्ष असताना काय केलेलं आहे त्याही? काहीच नाही केलं. हे फक्त त्यानं डोल्यावर एक आम्हाला या आणणारे, पट्टी बांधणारे आहेत ते डोल्यावर.